नमस्कार, मी डॉक्टर राज लवंगे, फॅमिली फिजिशियन सर्जन, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. हल्लीच्या काळामध्ये आपण पाहत आहात, की पाठदुखी ही फार सर्वसामान्य झाली आहे. कमरेत दुखणं, पाठीत दुखणं, पाठीमध्ये वेदना होणं, हे इतकं सर्वसामान्य झालेलं आहे, की हल्लीचे लॅपटॉप, कॉम्प्युटर वापराच्या अतिरेक वापरामुळे, मोबाईलच्या वापरामुळे 90% लोकांना ती केव्हा ना केव्हा पाठदुखीचा त्रास हा होतोच आहे. तर हल्लीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तर कॉम्प्युटर, लॅपटॉप याच्यावर 8 ते 10 तासापेक्षाही जास्त काम करणाऱ्या लोकांची संख्या ही वाढलेली आहे. त्याच्यामुळं पाठदुखी, मानदुखी हे आजार जास्तीत जास्त आढळून येत आहेत. तर याची मुख्यतः 3 कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं काय, की आपली ही चुकीची बसण्याची शारीरिक स्थिती. नेहमी आपण पाठ ताठ ठेवून असं बसलं पाहिजे. शारीरिक स्थिती योग्य असेल, तर आपल्याला तो त्रास नक्कीच कमीत कमी होईल. जर आपला कॉम्प्युटरची स्क्रीन आहे, ही डोळ्याच्या समांतर लेव्हलला कॉम्प्युटरची स्क्रीन हवी आहे. जेणेकरून आपल्याला फार खाली किंवा फार वर असं पाहण्याची गरज भासणार नाही. तसेच कीबोर्डची उंचीही आपण कमी जास्त करू शकतो, जेणेकरून आपले कोपरे हाताचे 90 अंश कोनाच्या याच्यामध्ये जर व्यवस्थित ठेवले, आपण खांदे सैल ठेवले, तर आपण जास्त वाकणार नाही. सरळ स्थितीमध्ये आपण कॉम्प्युटरच्या, लॅपटॉपच्या स्क्रीनकडे कसं आपल्याला बसता येईल, याच्याकडे आपण कटाक्ष जर ठेवला, तर निश्चित आपल्याला मानदुखी, पाठदुखी आपल्याला टाळता येऊ शकते. तसेच टेबलाजवळच्या खुर्चीचा आधार कमरेला असावा. तसेच वापरताना पुरेशी आरामदायी खुर्ची आपण वापरायला हवी. निश्चित त्यामुळे पण आपल्याला पाठदुखी टाळता येऊ शकते. तसेच अवाजवी प्रमाणात आपलं बसलं जातं. आपण जास्तीत जास्त वेळ एकाच जागेवर बसतो. 8-8, 10-10 तास आपण एका जागेवर बसून काम करत असतो. थोडंसं कधी-कधी उभा राहून पण आपण इकडं-तिकडं थोडंसं चाललं पाहिजे 5 ते 10 मिनिटं. बसल्या जागेवर व्यायाम, स्ट्रेचिंगचे व्यायाम केले पाहिजेत. तर जास्त वेळ एका जागेवर बसण्यामुळे पण आपल्याला पाठदुखीचे त्रास होतात. हल्ली सीट अँड स्टँडचे पण आपल्याला डेस्क येतात. जर आपण ते डेस्क कमी जास्त उंची करू शकलो, तर त्याच्यामुळे पण निश्चित पाठदुखी, मानदुखीचा त्रास कमी होतो, असे अनेक अभ्यासांती आपल्याला आढळलेलं आहे. डेस्कच्या वापरामुळे निश्चित 54% लोकांना पाठदुखीचा त्रास कमी झालेला आहे आणि 32% लोकांना मानदुखीचा त्रास कमी झालाय, असा आज निष्कर्षात आतापर्यंत आढळलेला आहे. तिसरं आहे आपली निष्क्रियता, की आपण बऱ्याच वेळा काय होतो, कामामध्ये कंटिन्यू एका जागेवर बसून असतो. थोडंसं चाललं, इकडं-तिकडं फिरलं थोडंसं, तरी सांध्याला थोडा ताण दिला, तरी निश्चित आपल्याला तो ताण दिल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर आपल्याला पाठीचं दुखणं कमी होतं आणि अवाजवी प्रमाणात बसणं, ह्या 3 चुकीच्या पद्धतीत बसणं, ह्या 3 गोष्टी जर आपण टाळल्या, तर निश्चित आपण पाठदुखी टाळू शकतो. तसेच पाठदुखी टाळण्यासाठी ज्या काही साध्या उपाययोजना आहेत, त्या आपण उपाययोजना निश्चित केल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा काय होतं, आपण मांडीवर लॅपटॉप ठेवून बसतो. मांडीवर लॅपटॉप ठेवून बसलं, की आपल्या अशा स्थितीमुळे काय होतं, आपण मान खाली घालून आपण लॅपटॉपकडे बघतो, तेव्हा पाठीचा कर्व पण आपोआप तयार होतो. त्याच्यामुळे काय होतं, पाठदुखी, मानदुखी दोन्ही गोष्टी आपल्याला याच्यावर अतिरिक्त दाबा मणक्यावर आपल्या येत असतो. त्याच्यामुळे पण पाठदुखी, मानदुखी आपल्याला होऊ शकते. तसेच मोठी स्क्रीन निवडा कॉम्प्युटरमध्ये. मोठे स्क्रीन असेल, की त्याचं जे फॉन्ट असतो, अक्षरचं जी साईज असते ती मोठी असते. तर आपल्याला ते सरळ बसून आपल्याला व्यवस्थित वाचता येतं. जर तेच फॉन्ट छोटे असतील, तर आपण मान खाली घालून आपण त्या ठिकाणी वाचत असतो. ते वाचताना मग आपल्या आपोआपच मान, पाठ आपोआप बेंड होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला आपोआप त्या मणक्यावर ताण येतो आणि पाठदुखी, मानदुखीचा त्रास निश्चित सुरू होतो. तसेच याच्यामध्ये हल्ली बऱ्याच गोष्टी आहेत, की बाह्य ॲक्सेसरीज म्हणजे आपण वेगळा मॉनिटर वापरणं गरजेचं आहे, की जसं दीर्घकाळ आपण जर लॅपटॉपवर काम करत असेल, तर त्याच्यासाठी पण कीबोर्ड आहे, माऊस आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपण ते माऊस, कीबोर्ड वापरू शकतो. तसेच पर्याय म्हणून लॅपटॉपचा कीबोर्ड आरामात वापरण्यासाठी मागे-पुढे ठेवून डोळ्याच्या समान पातळीत ठेवण्यासाठी बाहेरून जोडलेला मॉनिटरचा पण आपण विचार निश्चित यामध्ये करू शकतो. तसेच आजकाल बऱ्याच मार्केटमध्ये अशा खुर्च्या येतात. एर्गोनॉमिक खुर्चीमध्ये पण आपण त्यामध्ये वापर करून आपली पाठदुखी आपल्याला टाळता येते. चांगल्या पद्धतीच्या खुर्च्या आहेत, की जेणेकरून पाठीला आपल्याला आराम देता येईल अशा खुर्च्या पण आहेत. त्याच्यानंतर आपण नियमित इतके तंत्रज्ञान आलेले आहेत आपल्याला. आपली शारीरिक स्थिती सुस्थितीत ठेवण्यासाठी पण असे अनेक ॲप्स त्यामध्ये आपल्या मोबाईलवर पण उपलब्ध असतात. तुम्हाला जेव्हा शारीरिक स्थितीवर तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, तुम्हाला ताठ बसण्यासाठी, तुम्हाला इशारा देण्यासाठी तुम्ही लॅपटॉपच्या कॅमेराचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता. तसेच किंवा थोडा वेळ काम थांबवून आपण थोडासा हाताचे, पायाचे व्यायाम, स्ट्रेचिंग व्यायाम एका जागेवर बसून करू शकतो. तसेच तुमच्याच डेस्कपाशी तुम्हाला छोटे-छोटे मानेचे व्यायाम आहेत. मान रोटेट करणं, पाठ बसल्या जागेवर मूव्हमेंट करणं, ह्या गोष्टी तुम्ही एका जागेवर बसून केल्या तर निश्चित त्याचा पण आपल्याला फायदा होतो. तसेच आजकाल तुमच्या पाठीच्या मणक्याची स्थिती मोजून त्याचा डेटा तुमच्या फोन किंवा टॅबवर पाठवणारी परिधान योग्य उपकरणेही मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत. तर आपण त्याचा निश्चित वापर करू शकतो. तसेच तुमच्या
डेस्कपाशीच बसून म्हणजे कॉम्प्युटरपाशी बसून तुम्ही तुमच्या वेदना कमी करण्यासाठी परिणामकारक व्यायाम पण तसे करू शकता. जसं मी आता तुम्हाला सांगितलं मान रोटेट करणे, अप डाउन मान करणे, राइट लेफ्ट मान रोटेट करणे, पाठीचे व्यायाम आहेत, हाताचे व्यायाम आहेत, जॉइंटचे छोटे-छोटे व्यायाम आहेत. हे बसून एका जागेवर आपण दर 1 तासानंतर, 2 तासानंतर 5 ते 10 मिनिटं जर आपण हे मानेचे स्ट्रेचिंग व्यायाम केले, तर निश्चित याच्यामध्ये आपल्याला फरक पडतो. तसेच हल्लीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तर खूप असे व्यायाम प्रकार आहेत. की बाजूला वाकणे, बसल्या जागेवर हे करणे, अप्पर ट्रॅप स्ट्रेच करणे, मानेला खोलवर ताण देणे, छातीला ताण देणे. तसेच अनेक अशी आसनं आहेत. शलभासन आहे, धनुरासन आहे, मकरासन आहे. असे बरेच आसनं आहेत, की ज्या आसनामुळं आपल्याला निश्चित मानदुखी, पाठदुखीवर त्याचा फायदा होतो. तर मला असं वाटतं, की असे आसनं आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जर हे आसनं केले, तर निश्चित आपल्याला पाठदुखी आणि मानदुखी आपल्याला टाळता येऊ शकते. याबद्दल मनात शंका नाही. पैसा हा आयुष्यात सर्वस्व नाही. पैशाने सर्व काही विकत घेता येतं, पण पैसा आणि माणसाचं आरोग्य विकत घेता येत नाहीये. त्याच्यामुळे आपलं आरोग्य जपा हीच माझी आपणा सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.